हॅलो चिक. चला वळूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. येस सर. सुमित आणि हार्दिक ही सलामीची जोडी मार्गच होते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे हिमेश. चला वळूया मैदानाच्या दिशेने करूया आगतम स्वागतम सुस्वागतम. एका बाजूला धर्मवीर तर दुसऱ्या बाजूला कर्मवीरची जोडी पाहायला मिळते. अर्थातच एका बाजूला सुमित तर दुसऱ्या बाजूला हार्दिक. काय करणार मैदानामध्ये पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडूवरती श्री गणेशा केला गेलाय. नक्कीच बोळी या संघामार्फत. पुन्हा एकदा अड्डूया श्री गणेशाला. 4 वेद 7 शास्त्रे 18 पुराणे 14 विद्या आणि 64 कला गुणांच्या अधिदाताला अर्थातच श्री गणेशा केला गेला. आदरणीय सन्माननीय हर्षल बावळ यांचे पिताश्री यांच्याकडून बोईंद या संघाच्या प्रत्येक फलंदाज जो कोणी सलग 3 षटकार मारेल त्याला रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक. हॅलो चिक. सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकाराला रोख रक्कम 3000 रुपये पारितोषिक. हर्षल बावड यांच्या पिताश्री यांच्याकडून सलग 3 षटकार किंवा सलग 3 चौकाराला बोईंद या संघासाठी रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक. हॅलो हॅलो चिक. हॅलो. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती अर्जित केले ते धावसंख्या होते 5 धावा. काय झालं. चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो हार्दिक. सुमित तो स्ट्राईकचा वारसा असेल. सुमितकडे धावसंख्या होते 6 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातो. डिक्लेअर 2 मध्ये एकेरी धावसाठी धावसंख्येत देखील वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या धावपटलावरती अर्जित केले ते धावसंख्या होते 7 धावा. स्ट्रेटच्या दिशेने चढवलेला चेंडू अप्रतिम नेत्रदीपक आग का गोला उचलकर बोला. चेंडू जातोय षटकाराचा डोला. चला धन्यवाद धन्यवाद बँड पथक धन्यवाद. हर्षल काय फलंदाजी करतोय. नेत्रदीपक पाहायला मिळतोय. ज्याबद्दल बोलत ना मुश्किल नहीं कुछ दुनिया में तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब भी बदलेंगे तेरे हकीकत में तू जरा कोशिश तो कर. आणि चांगले प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते.
पुन्हा एकदा स्टेप आउट करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील जाईल का सीमारेषा पलीकडे. या सिटी येतोय अप्रतिम नेत्रदीपक चौकार. डीजे चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल, कारण आपल्याला वेळ सामने सर्व संपवायचे आहेत. धाव चला टायमर सेट केलेला विनंती असेल, जास्त वेळ घेऊ नका. चला धन्यवाद. बँड पदक. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 17 धावा. हार्दिक काय फलंदाजी करतोय. 2 चौकार 1 षटकार. 1 षटकाचा खेळाला 1 षटका आल्याचा खेळाला संपुष्टामध्ये. 1 षटकाकर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 17 धावा. आतापर्यंत सर्वात जास्त धावा ते पहिल्या षटकामध्ये जर कोणाच्या आल्या असतील ना तर नक्कीच बोईन संघ. काय खेळ करताना ज्यावेळी बोलत ना या क्रिकेटच्या रंगमंचावरती असे वावरा ना की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. वादांचं काय किती येतात किती जातात, परंतु निर्भीडपणे निर्धास्तपणे आपल्या पायावरून उभे राहा आणि आपल्या खेळातून मात्र नक्कीच त्या वादांना दूर सारा. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय काय फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता पुन्हा एकदा सुमित. टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. एकादरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1ने वाढ होईल. दुहेरी धावचा सुद्धा प्रयत्न केला. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली गेली. काय मैदानामध्ये पाहायला मिळतंय अप्रतिम. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 19 धावा. 19 कडे आठवला. पुन्हा एकदा आठवूया महाराजांची जयंती. तुडुंब सह्याद्रीच्या कुशीतून नाद भवानी गाचे. काळजात राहते आमच्या रक्तात वाती राचे. नाही कोणा पुढे झुकले नाही कोणा पुढे वाकले. असे आपले दैवत शिवराय ऐकले. 19 धावा आठवलं नक्की आपल्याला आठवण येते. धावसंख्येवरती विचार केला तर धावसंख्या होतीये 19 धावा. पुन्हा दाखवून टप्प्याचा चेंडू आक्रोशाने खेळून काढलाय. भिरकावून दिलाय. क्षेत्रक्षेत्राने जोपर्यंत फेकी करेल तो मात्र दुहेरी धाव अर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्येत 2ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होतीये 21 धावा. 1 शॉट माफ करा 1 शॉट येताना पाहायला मिळतोय. थोडीशी घाई केली. पंचांचा निर्णय अंतिम असेल. 1 शॉट येताना पाहायला मिळतं. धावसंख्येत 1ने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 20 धावा. कदाचित दुहेरी धाव घेण्याच्या नादामध्ये कदाचित बॅट प्रॉपर क्रीज मध्ये आली नाही आणि 1 शॉटचा इशारा दिला गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय भूराज. टप्प्याचा चेंडू होता भिरकावून दिला जातोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला पाहिल्यांदा हार्दिकला स्ट्राईक देणं गरजेचं असेल कधीच डेफिनेटली, कारण हार्दिक ऑन फायर. हार्दिकची फलंदाजी चांगली येताना पाहायला मिळते. जेव्हा एखादा आपला फलंदाज लय मध्ये असतो ना त्याला जास्तीत जास्त चान्स द्या आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला चान्स मिळेल ना त्यावेळी सुद्धा आपण मोठे फटके खेळा, कारण कुठेतरी तो एक मोमेंट बनलेला असतो. मोमेंटम तो मात्र कंटिन्यू ठेवणं गरजेचं असतो. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एकेरी धावेसाठी धावसंख्येत 1ने वाढ होतीये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती अर्जित केली जाते 21 धावा. पुन्हा एकदा हार्दिक चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असलेला हा फलंदाज कोणत्याही प्रकारचं दडपण बर्डन न घेता ज्यावेळी चेंडू आपल्या बॅटच्या रडारमध्ये येतो त्या चेंडूला देखील सीमारेषा पलीकडे जातं. जेव्हा शेर की झलक सबसे अलग इथे मात्र नक्की तीच पाहायला मिळते. हर्षल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहिजे. राऊंड द विकेटचा ओव्हर द विकेटचा मारा करताना पाहिजे डावखुरा गोलंदाज. पुन्हा एकदा एकेरी धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. एकेरी धावसाठी धावसंख्येत 1ने वाढ होतीये. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येत 22 धावा ऑन स्कोअर बोर्ड होताना पाहायला मिळते. बुरा सध्या तरी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, परंतु आतापर्यंत त्यानं आपल्या 5 चेंडूमध्ये केवळ 5च धावा खर्ची करताना करत पाहायला मिळतोय. म्हणजे चांगली गोलंदाजी कमबॅक केलाय. परिवर्तनी काळाची गरज आहे आणि बुराज जर आपला साथी सहकारी पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जरी गेल्या तरी मात्र मी कमबॅक करू शकतो आणि ते मात्र बुराज करताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येचा 22. दुसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना आतापर्यंत 5 चेंडूचा खेळाला संपुष्ट शेवटचा 1 चेंडू शेष असेल.
आणि आता स्ट्राईक असेल सुमित यांच्याकडे. सुमित सुद्धा एकेरी दुहेरी धावेची लाईफलाईन जोपासतात. एकेरी दुहेरीला धावेला प्राधान्य दिलं जातंय, म्हणजे डॉट चेंडू येण्यापेक्षा धावा येणं गरजेचं असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 22 धावा. शेवटचा चेंडू असलेल्या षटकामधील भुरा यांच्या वैयक्तिक पहिलं सांघिक संघासाठी टाकत असलेलं हातात असलेलं दुसरं षटक पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मैदानामध्ये काय घडणार पाहणं गरजेचं असेल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, ओ आणि इथे काय घडतंय पुन्हा एकदा झाडांना सलामी करणार हा फटका पाहायला मिळतोय. दुहेरी धाव येताना चांगली पाहायला मिळते. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 24 धावा. 2 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 2 षटकाखेर धावसंख्येचा विचार केलाय तर धावसंख्या होते 24 धावा. सुमित आणि हार्दिक ही जोडी मात्र नक्कीच आपल्या संघासाठी एक प्रारंभिक जोडी चांगली खेळ करताना पाहायला मिळते. कुठे जाऊ नका, ऐकूया एक षटकानंतर एक छोटीशी धून बेंचो. ठीक आहे, चला धन्यवाद 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 बँजो पदक धन्यवाद धन्यवाद म्हटल्यावर लगेच ब्रेक करून पाय काढा. चला पुढे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा हर्षल भावड यांचे पिताश्री यांच्याकडून बोईंच्या संघाच्या फलंदाजांना कोणी सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वेगावरती स्वार होताना पाहायला मिळते. गोलंदाज येतोय हार्दिक. पंचांकडे वाईटची दाद मागितली होती, पंतांनी दाद फेटाळली आणि हा रिव्ह्यू घेतला गेलाय फलंदाज हर्षल यांच्या मार्फत वाईटसाठी. हार्दिकचं समीकरण हार्दिक याने मात्र रिव्ह्यू घेतलाय वाईटसाठी. पंचांच्या निर्णयाला आक्षेप घेतलाय आणि हा नाही वाईट नाही, फेअर डिलिव्हरी आणि इथे मात्र रिव्ह्यू गमावलाय हर्षल म्हणजे बोईज टीमने. आणि कमिटीकडून सुद्धा सलग 3 षटकार सलग 3 चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आणि हॅट्रिकला सुद्धा 500 रुपये सर्व संघांसाठी. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळून काढला कुठ टप्प्याचा चेंडू, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू फटका चांगला होता. जर सर्कल ग्राउंड असताना तर या फटक्याला सुद्धा दाद दिली गेली असती, परंतु एकेरी धावसंख्येने वाढ धावसंख्या होतीये 25 धावा. पुन्हा एकदा काय घडणार मैदानामध्ये, ज्या पद्धतीनं बोललं जातं ना, जंगल हो या मैदान जीतेगा वही जो जी जान से लढेगा. स्वतःला सांगा हरणे हे माझं ध्येय नाही, कारण मी बनलोय फक्त जिंकण्यासाठी. मैदानामध्ये उतरताना स्वतःला सांगा. पुन्हा एकदा हार्दिक टू सुमित हे समीकरण रंगताना पाहायला मिळतंय. कुठे चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाला हाय बाय करत चेंडू जाणार का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तितकाच ताकदवर थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. दुहेरी धाव अर्जित करताना पाहायला मिळते. धावसंख्येत 2 ने वाढ होतीये. धावसंख्या होतीये 27 धावा. 27 धावा येताना पाहायला मिळत आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना 3 चेंडूचा खेळ आहे संपुष्टामध्ये. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील शेष असलेल्या षटकामधील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय हार्दिक. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. तितका चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. हार्दिकचा रनअप पाहिला तर अप्रतिम होता. पुन्हा एक धाव स्ट्राईक आपल्याकडे ठेवताना पाहायला मिळेल. इथे मात्र चुकी होताना पाहायला मिळते. दुहेरी धाव सुद्धा घेतली जाईल. तिहेरी धावीचा प्रयत्न केला जाईल का, आणि तिसरी धावीचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये आणि काय घडतंय, ओ तिहेरी धाव सुद्धा पाहायला मिळतंय. इथे ड्रामा रंगताना पाहायला मिळतोय आणि सॅक्रिफाईस केला गेलाय विकेट. नक्कीच सुमित विकेट सॅक्रिफाईस केला गेलाय. सुमित धावचीच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळते. 3 धावा आल्या होत्या, गरज होती का 4थ्या धावेची. हा पुन्हा एकदा प्रथम नक्की तो आलाय, त्याचं आगमन झालंय. प्राईड ऑफ बोळींचा प्रथम
चला धन्यवाद 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 धन्यवाद. नक्की ज्याची आशा अपेक्षा होती, ज्या पद्धतीने बोल ना, तो आलाय, तो मैदानामध्ये गेलाय. मोठे फटके खेळणार का? प्रथम वरती नक्की नजर होले ते फॅन फॉलोअर्स पहा प्रथमचे. सांगितलं आहे त्याच्यासाठी नक्कीच बोला, तो आलाय, तो मोठी खेळी करणार, आमची मन जिंकणार, मोठे फटके खेळणार, षटकार किंग होणार, सलग 3 षटकार सुद्धा मारणार. खूप साऱ्या अशा अपेक्षा ठेवल्या गेल्या आहेत प्रथम यांच्याकडून. हर्षल पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा देताना पाहायला मिळतोय. हार्दिक हार्दिक माफ करा हार्दिक. पुन्हा एकदा चांगला रनिंग बिटवीन द विकेट पहा. प्रथमचा रनिंग बिटवीन द विकेट पहा. अप्रतिम चपळतेचा चित्ता क्लास 1. ज्याबद्दल चपळतेचा चित्ता ज्या आपण पाहतो ना, त्याबद्दल प्रथमची रनिंग पहा अप्रतिम. दुहेरी धाव अर्जित केली गेली. धाव पटलावरती धाव संख्येत 2 ने वाढ होते. धाव संख्या होते 32 धावा. हार्दिक इंडिव्हिज्युअल 19 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. 2 चौकार 1 षटकाराची खेळी करताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्ट्राईक कडे असेल, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर करतोय. पहिल्या षटकामध्ये यश आलं होतं, परंतु या षटकामध्ये थोडंसं अपयश येताना पाहायला मिळतंय. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत मी हार मानणार नाही. टप्प्याचा चेंडू फिर काहून दिलाय. चेंडू जातो हँडस्टम्प साइड मध्ये, आउट ऑफ द पार. येतोय षटकार. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते 38 धावा 38. धन्यवाद 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 बँड पदक धन्यवाद धन्यवाद. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या धाव पटलावरती अर्जित केल्या ते 38 धावा. चांगली खेळ करताना पाहायला मिळतोय. काय षटकार आता पुन्हा ज्याच्यावरती नजरा वळवल्या गेल्या होत्या. बाउंड्रीच्या बाहेर जर कोणी झेल पकडला तर पुन्हा एकदा पाहायला गेलं तर नक्कीच बाउंड्री लाईन वरच्या बाहेर जर कोणी झेल पकडलं तर आयोजकांकडून 100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा तो आलाय, त्याला स्ट्राईक मिळाले. प्रथम तुला बंदी. तो प्रथम मोठे फटके खेळणार का पाहणं गरजेचं आहे. पाण्याचा फटका होता, परंतु प्रथम आला, प्रथम गेला. तो आला तसाच आल्या पावली माघारी परतला. विकेटचा बदल. नक्कीच हार्दिक यांच्यासाठी सुरभी नाईक मॅडम यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 11 चेंडू 27 धावांची खेळ केली आणि जर का त्याने इंडिव्हिज्युअल हाफ शतक म्हणजे हाफ सेंचुरी 50 धावा केल्या तर 5000 रुपयाचं पारितोषिक सुरभी नाईक मॅडम यांच्याकडून. नक्कीच हार्दिक यांच्यासाठी पारितोषिक लागलं गेलंय. सुरभी नाईक मॅडम यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 1000 रुपये आणि अर्धशतक जर ठोकलं हाफ सेंचुरी तर 5000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहिला. दुहेरी धाव घेतली. तिसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का आणि 2 धाव करते धाव संख्येवरती. धाव संख्येचा विचार करता धाव संख्या होते 40 धावा. शेवटचं षटक आहे. वंदन गोलंदाजी मार्गवरती वंदन येताना पाहायला मिळतोय. कपिश येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नो मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. हे काय होतंय. क्षेत्ररक्षणाला दूर. चेंडू गेला भूर. येतोय चौकाराचा दूर. डीजे
चला धन्यवाद 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 बँजो. कपिश चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तो सुद्धा अप्रतिमाची फलंदाजी आल्या पावली मात्र सेट झाला. दुहेरी धाव केली गेली. तदनंतर चौकार मारतोय. कपिशच्या बॅटमधून षटकार येणार का? नक्कीच चाहत्यांची इच्छा असेल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. ओ मोठा फटका उंच आणि झेल केला धरतीला दान. काय घडतंय मित्रांनो? पुन्हा एकदा झेल केला धरतीला दान. दगडी चाईतून पुन्हा एकदा आवाज आला. चुकीला माफी नाही. तात्या इंचून सुद्धा पुन्हा एकदा आवाज दिला. ओम भगणी भागोदरी ओम भट स्वाहा. झेल केला धरतीला दान. झेल झाला स्वाहा. पुन्हा एकदा काय घडलं? परंतु या चेंडूची उंची पहा. हवाई सुंदरला हाय बाय करत चेंडू आला होता. कदाचित अजून एक फटका मारला त्याच पद्धतीने तर हवाई सुंदरी प्रेमात सुद्धा पडू शकते. हे तितकंच महत्वपूर्ण आहे. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या धावपटवते अर्जित केले ते धावसंख्या होतीये 46. 46 धावा. कपिश मारण्याचा प्रयत्न पुरेपूर करतोय. फटका चांगला सजवला गेला होता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. एक धाव घेणार की दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार की हार्दिक आपल्याकडे स्ट्राईक ठेवणार? कदाचित शेवटच्या चेंडूवरती हार्दिककडे स्ट्राईक ठेवलं येईल. हार्दिक या शेवटचा चेंडू असेल. कपिश धावचीच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळत आहेत. रनआउटच्या स्वरूपात कपिशची खेळ संपुष्टात. नौका फलंदाज मार्गच होताना पाहायला मिळतोय. ऋतिक नौका फलंदाज मार्ग असतोय. कपिशांची जागा येण्यासाठी ऋतिक. आता मात्र हार्दिक. हार्दिक शेवटचा चेंडू नजरा वळवल्यातील हार्दिक यांच्याकडे. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. हा चेंडू जाणार का सीमारेषा पलीकडे? फटका फसला हातामध्ये जाऊन बसला आणि ते खेळ संपला. हार्दिक चांगली खेळ केली. नो डाऊट अबाउट इट. वन मॅन आर्मी अप्रतिमाची केली. संघाची धुरा एक हाती 70 सांभाळली. आपल्या संघाला सुस्थिती बनवून ठेवलं. शेवटच्या क्षणापर्यंत आपले पाय रोवून ठेवले. निर्भीडपणे आणि निर्धास्तपणे. वादळ खूप आली. त्या वादळांना न जुमानता सुद्धा आपली खेळ सातत्यपूर्ण करत राहिला आणि आपल्या संघाला ठेवून ठेवलंय. धावसंख्या होते 47 धावा आणि विजय 47. विजयासाठी लक्ष 48. अप्रतिमाची खेळ केली आणि आतापर्यंत हायेस्ट स्कोर जर कोणाच्या नावे असेल तर नक्कीच आवर्जून नाव घेतलं तर बोईज संघ. चांगली खेळ केली. हार्दिकच्या खेळला सुद्धा नक्कीच सलाम असेल. चांगली खेळ केली. ज्या पद्धतीने बोलला जरा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो आपल्या संघाचा तारण हरदा ना कद बडा ना पद बडा मुसीबत में खडा वही अपने लिए सबसे बडा. ज्यावेळी बोलला तर ना सूरत देखते ना मुहूर्त देखते हम तो अपनी टीम की जरूरत देखते. आणि अर्ध्या शतक हाफ इनिंगचा खेळाला संपुष्टामध्ये. तदनंतर मात्र मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया वसई विरारचा एक बुलंद आवाज ज्यांच्या नावाची चर्चा सातत्यपूर्ण राहते ते आपण सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व भरतजी मोरे सर. धन्यवाद. मी विकास मोरे आपण सर्वांची रजा घेतो आणि पुन्हा मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया वसई विरारचे गोड आवाज आदरणीय सन्माननीय भरतजी मोरे सर. Hal, 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 check, hal, check, hal, check. Hal, 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 check, hal, check. Hal, 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 check. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना या स्पर्धेतला सेमीफायनलचा पहिला सामना आहे आणि या पहिल्या सामन्यामध्ये यजमान संघ विकास इलेव्हन बोळींज पहिली बॅटिंग करत असताना त्यानं धाबा बनवल्यात 47-48 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते भोईगाव संघासमोर. या सामन्यामध्ये विजेतेपद मिळून म्हणजेच विजयी होऊन फायनल मध्ये प्रवेश करण्याची दोघांनाही खूप इच्छा आहे. मनोमन इच्छा आहे. पण आता इच्छेची पूर्तता काय होणार? कोणाची होणार? इच्छेची पूर्तता कोणाची होणार? सगळ्यांनी आता देव पाण्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजेच काय दोन्ही संघांनी. आणि अच्छा ही क्वार्टर आहे की सेमी आहे? अच्छा यातून जिंकल तो सेमीला आहे मग तेवढं टेन्शन नाही आहे.
टेन्शन तर आहेच, नॉकआउट स्टेज मध्ये आपण खेळतोय. हॉल हॉल चेक. वेदांत वेदांत कुठे असतील प्लीज, समालोचन कक्षाजवळ या. वेदांत वेदांत आपण कुठे असाल प्लीज समालोचन कक्षाजवळ या. पप्पी चला, क्वार्टर फायनलचा सामना आणि या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये जिंकणारा संघ सेमी फायनल मध्ये दाखल होणार आहे. बघा, हे आमचे रसिक प्रेक्षक मायबाप, ज्या ज्या वेळेला विकास स्मृती चषक फायनल स्टेज मध्ये येते त्या त्या वेळेला अशा प्रकारच्या प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. आणि यावर्षी त्या गर्दीला जे चित्र दिसतंय, रंगबेरंगी कपडे, रंगबेरंगी नव्हे तर एक रंग एक संघ असे कपडे सगळ्यांना बघायला मिळतात. पहिला षटक आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. ऋतिक नाईक त्याच्या समोर सलामीची जोडी भुईगावची मैदानाच्या आतमध्ये आले. एका बाजूला मीत आणि हिमेश. मीत ज्याच्यावरती खूप मोठा भार आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. आता त्या जबाबदारीला पार पाडत असताना मीत कशा पद्धतीची बॅटिंग करतो भुईगावसाठी हे पाहणं बघा. हर्षल बावन यांचे पप्पा यांच्याकडून लगातार विकेट हॅट्रिकला 3000 रुपयाचं बक्षीस आहे. हो, यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, येतोय डॉट. बघा, प्रत्येक डॉटला बोलिंगकरांकडून टाळ्यांचा गजर होणार, पण भुईगाव संघाला या साऱ्या टाळ्यांच्या विरोधामध्ये मोठे फटके मारायचे ही गरज आहे. हा जर सामना गमावला तर या स्पर्धेबाहेर व्हावं लागेल. दोन्ही संघांसाठी सेम स्थिती आहे. भुईगाव बोळींज, बोळींज भुईगाव. सामना कोणत्या दिशेने जाणार? हो, चढमधला चेंडू खोदून काढलाय, फेकी केली वेगानं. ओहो, कौस्तुभ वझे या हंगामामध्ये जितकी एनर्जी कौस्तुभची कोणत्याही रविवारी दिसली नाही तेवढी या मॅच मध्ये आता दिसून येते. इतका वेगानं थ्रो केलाय, डायरेक्ट हिट नाही झालाय. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली आहे. मीत, हिमांशू, मीत, हिमेश आणि मीत. मीत आता स्ट्राईकला येत असताना पाहुयात मीत कशा प्रकारची बॅटिंग करतोय. त्याच्या समोर ऋतिक नाईक, हा ड्रोन व्ह्यू आहे या मैदानाचा. या मैदानाला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, टिपला झेल, संपला खेळ. मीत बाद.
मीत बाद झालाय. मोठा धक्का, मोठा हादरा भुईगाव संघाला, मोठ्या विकेटचं पतन. फ्लडलाईट मध्ये इथे मोठे फटकं मारणं तितकं सोपं नाहीये आणि जो या कार्याला सोपं समजणार आहे तो मात्र इथे यशस्वी होणार आहे. कारण तुम्ही ज्या वेळेला या परिस्थिती विपरीत चांगला खेळ करण्याचा प्रयत्न कराल किंवा तुमच्याकडून चांगला खेळ होईल त्यावेळेला तुमच्या संघाचं यश कुठे थांबू शकणार नाहीये. बघा पुन्हा पुन्हा हा ड्रोन व्ह्यू दाखवला जातोय आमच्या या मैदानाचा. विकास स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आणि हा लक्षवेधी सर्वांच्या मनाला भावणारा हा सुंदर नजारा या स्क्रीनवरती दाखवला जातोय. हे ते मैदान आहे ज्या मैदानावरती आपण सर्वजण खेळत आहोत. ऋतिकचा पुढील चेंडू लेग स्टंपच्या बाहेर बरोबरच 1+1 2 धाबा. अतिरिक्त स्वरूपाच्या धाबा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. खूप मोठी बळकटी बॉलिंग संघाला ऋतिकच्या येण्यानं आली आहे कारण बॉलिंग मध्ये एक षटक पूर्णपणे सेफ होत आहे आणि दुसऱ्या बाजूला हार्दिक नाईकचं क्लिक होणं त्यानंतर जे फॉर्म मध्ये नव्हते ते फलंदाज फॉर्म मध्ये येणं या साऱ्या बाबी त्यांच्यासाठी खूप मदतगार राहिली आहेत. पण भुईगाव संघाने सुद्धा या वर्षामध्ये इम्प्रेस केलंय. ज्या पद्धतीचा त्यांनी परफॉर्मन्स केलाय बाकीच्या स्पर्धांमध्ये त्याला बघताय या मॅच मध्ये भुईगाव संघाला तो त्यांचा गोल्डन खेळ आठवावा लागणार आहे. ज्या खेळाद्वारे त्याने या अंगामध्ये घवघवीत यश मिळवलंय आणि त्याद्वारेच खेळ साकारावा लागणार आहे. यावेळेला हुक काढण्याचा प्रयत्न अपील पण अपील मध्ये उत्साह होता पंचांची त्याला पसंती नव्हती. अपील फेटाळली गेली आहे आणि अपील फेटाळत असताना आलाय डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धाबा आहेत 4. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धाबांची गरज आहे ती 4.25 म्हणजेच 4-4 4वरती 4 44. चला जाऊया दुसऱ्या षटकाकडे ज्या षटकामध्ये हल चिक चला दुसरं षटक. ओ हो यावेळचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल. 18-44च्या इक्वेशनला सोपं करण्यासाठी अशा प्रकारच्या चेंडूंची नितांत गरज आहे ते भुईगाव संघाला आणि भुईगाव संघ आता त्या धाबानं आपलं अस्त्र बनवतोय का या एक्स्ट्रा रननं आपली ताकद बनवतोय का हे पाहावं लागणार आहे. पुढील चेंडू समोर डाऊन द ग्राउंड नाही. फटका फसलाय. खबरच्या डोक्यावर निघून जातोय. क्षेत्ररक्षक कौस्तुभ वजे दुरून चेंडूला त्यानं फेकलं जरूर पण प्रथमला सुद्धा चेंडू नाही दिसला. खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर फ्लडलाईट मध्ये क्रिकेट खेळण्याची संधी या सगळ्या खेळाडूंना मिळते आणि ही संधी मिळत असताना या फ्लडलाईटला सामोरं जात असताना येणाऱ्या अडचणी चेंडू उंच हवेमध्ये गेल्यानंतर न झेज होणं आणि त्यानंतर हवेमध्ये असलेला दमटपणा आउटफील्डमध्ये असलेलं तो मॉइश्चरचं प्रमाण भरपूर साऱ्या गोष्टी इम्पॅक्ट टाकताना दिसतात ज्यावेळेला तुम्ही खेळताना दिसतात आणि ते सनलाईट मधला खेळ आणि या खेळामधली सांगड बसून खेळणं खूप मोठं चॅलेंजिंग जॉब असतं आणि आता त्या साऱ्या बाबींना ऍक्सेप्ट करत असताना सगळे संघ या ठिकाणी खेळतायत. ओ वेगवान चेंडू ज्वेष्ठीच्या बाहेरचा हार्दिकला सुद्धा सरप्राईज करणारा डॉट बॉल येतोय. हलकीशी स्माइल हार्दिकच्या चेहऱ्यावरती. त्याचं कारण एकच आहे की त्याला सुद्धा माहित नव्हतं की इतका वेगाने चेंडू आतमध्ये येईल. प्रथम वजे भुईगाव संघाला या मॅच मध्ये परत येण्यासाठी या षटकात किमान एक मोठा फटका आशेचा किरण. ओ यावेळेला अपील फणसाचं बोट हवेत. यष्ट्यान समोर आढळलेत फलंदाज आणि त्यामुळे पंचांनी सांगितलं येस इट इज ॲब्सोल्युटली प्लम गॉन.
बँड बाजा. थँक्यू थँक्यू थँक्यू. बैंड है, बाजा है, बाराती भी आएंगे. बाराती आ चुके लेकिन कशाची बारात काढायला? त्या ट्रॉफीची. कोण जिंकणार ती ट्रॉफी? क्रिस्टल ट्रॉफी. तिचं वजन 18 ते 20 किलो आहे. अशा ट्रॉफीला जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगत असताना विकास स्मृती चषकाचं विजेतेपद पटकावण्यासाठी हे सर्व संघ तयार. त्यामधील क्वार्टर फायनलचा चालू असलेला सामना. सेमीफायनल मध्ये कोणता संघ दाखल होणार? फटाके वाजायला लागल्यात. प्रथमच्या प्रत्येक विकेटला 1000 रुपये प्रथमच्या काकूने लावलंय. हो, यावेळेला आतमध्ये पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी विकेट. 1000 जमा. थँक्यू थँक्यू थँक्यू. जे ऍक्शन रिप्ले मध्ये बघूयात कशा पद्धतीचा हा चेंडू हाताळला गेला. आतमध्ये येणारा चेंडू यष्ट्यांसमोर. येस, बिलकुल यष्ट्यांसमोर आढळल्यात आणि त्यामुळे पंचांनी हा गडी बाद असा इशारा दिला. बघा आता इथे सुद्धा एखादा प्रश्न क्रिएट होऊ शकतो, पण त्याच्यासाठी कॅमेराचा अँगल तुम्हाला ऍक्शन रिप्ले मध्ये दिसत असताना थोडासा जर का वाकडा दिसत असेल तर त्याचं कारण एकच आहे की कॅमेरा जो आहे समोरचा तो थोडासा ऑफसाईडला ऑफसाईडच्या दिशेनं थोडासा झुकता आहे आणि त्यामुळे कदाचित तो जो अँगल आहे त्या अँगलने अनेक साऱ्या गोष्टी म्हणजे काल ज्या वेळेला आम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये बहुतांश चेंडू बघत होतो त्यावेळेला या प्रकारचा डिफरन्स बघायला मिळत होता. सो नेक्स्ट बॉल. प्रथमचा ऑन हॅट्रिक. ओ हो, शेवटच्या क्षणाला स्टिअर केलं चेंडूला, फक्त दिशा दिली, एका धाब्यासाठी पाठवलं, सिंगल आली आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं 7 वरती. प्रचंड दडपण हे भुईगावच्या दोन्ही फलंदाजांवरती आहे. दडपणाखाली संघ आहे तो भुईगावचा. बघा किती सुंदर नजारा. एखाद्या स्टेडियम मध्ये बसून एखादा सामना बघतोय की काय असा तो व्ह्यू दाखवण्यात आलाय. इनसाइड आउट चेंडूचा हवेत इनफिल्ड मध्ये कव्हर मध्ये कौस्तुभ वझे त्यानं टिपला झेल. फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीचा हा फटका होता. इनसाइड आउट खेळायचं होतं परंतु चेंडूला ती गती नाही देऊ शकले. फटक्यामध्ये तितकीशी ताकद नाही दिसली. बॉटम हँडचा कमी पडलेला तो एफर्ट, शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न, पदलाली त्यामध्ये वाचलेली ती उणीव, या साऱ्या गोष्टी या लॉफ्टेड स्ट्रोकला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्यापासून वंचित ठेवताना आपण पाहिलं आणि त्यामुळेच फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज आमिष मैदानात दाखल होत आहेत. 20चा आस्किंग रन रेट आता झालेला आहे. ओ फटका मोठा उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कुणाल पाटील. थँक्यू थँक्यू. बघा प्रथमच्या आईने सांगितलं कौस्तुभच्या प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं बक्षीस. कौस्तुभ
प्रथमच्या काकोणी सांगितलं. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रथमच्या काकोणी सांगितलं कौस्तुभच्या प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं बक्षीस. 1000 रुपीज फॉर पर विकेट. विकेट आली आहे. सेलिब्रेशन बघा. कुणाल पाटीलने हा झेल टिपत असताना असंख्य आशा अपेक्षा जबाबदारीचं ओझं सगळं काय त्याच्या खांद्यावरती असताना घेतला तो झेल. समोर डाऊन द ग्राउंड फटका शानदार पण तितकीच दमदार फिल्डिंग चेंडू अडवलाय फेकी गेली तोपर्यंत एक धाव. हे बळ कुठून आलंय. पहिल्या इनिंग मध्ये 40+ झालेला धावा आणि त्यामुळे गोलंदाजाला मिळालेलं बळ आता मैदानाच्या आतमध्ये काम करून जात आहे. मीच लवकर बाद होणं. जर का मीत आतापर्यंत खेळपट्टीवरती असते कहाणी थोडीशी बिगावच्या बाजूने झुकती झाली असती पण तसं झालेलं नाहीये. ओ खाली राहिलेला चेंडू काही प्रमाणात सबमरिंग कट होणारा चेंडू आतमध्ये येत असताना निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता आणि त्यानंतर धावफलकात जाबा 8. तिसरं षटक आहे. ओ बॅटची कडा उंच हवेत चेंडू पण ही बॅटची कडा आहे की नाही कदाचित शरीराचा वेध घेतला गेलाय आणि त्यामुळे चेंडू उंच हवेमध्ये गेला. चला भुराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फलंदाज बाद झालेत. कौस्तुभचं सेलिब्रेशन बघा. कॉन्फिडेंट होते कारण एक हलकासा आवाज आला होता. मग ती आता बॅट कट होती की अजून कशाचा आवाज होता की बॅटला खडा लागला होता याचा मात्र काही नेम नाही पण दुरून तर तसा आवाज आला होता. प्रत्येक वेळी असं नाही होत की आपल्याला जे वाटलं तेच होतंय. कधी कधी त्याच्यामध्ये दुसरे फॅक्टर सुद्धा असतात आणि तसंच काहीसं वाटलं असावं फलंदाजाला. भुराज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. भुराज समोर आता कौस्तुभ बोजे. तिसरं षटक. चेंडूचा खेळ आतापर्यंत जर बघाल तर झालाय 4. 2 चेंडूचा खेळणं बाकी. 8 चेंडू आणि 40 धावांची गरज. खूप मोठा गॅप आहे. इनसाइड आउट. पुन्हा एकदा या बला पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने टिपला झेल. फलंदाज बाद. थँक्यू. भोईगाव संघ प्रचंड अडचणीमध्ये धावांचं ओझं डोक्यावरती घेत असताना त्या ओझ्याला सांभाळू शकले नाही आहेत कारण निरंतरतेने विकेट पडत आल्यात आणि त्या पडलेल्या विकेट त्यामुळे धावांच्या वेगाला आपण मंदावताना बघतोय आणि म्हणूनच की आता 7:40 म्हणजेच या मैदानावरती खेळत असताना खूप मोठं आव्हान. 7:40 या मैदानावरचा विक्रम बनू शकतो पण काय मैदानाच्या आतमध्ये गेलेला फलंदाज ते मारण्यासाठी समर्थ आहे का सक्षम आहे का पाहूयात. ऑन हॅट्रिक. ड्राईव्ह केलं चेंडूला दुरून ड्राईव्ह केलंय. बघा हॅट्रिकसाठी इथं बक्षिसं खूप आहेत. हॅट्रिकसाठी बक्षिसं खूप आहेत पण हॅट्रिक नाही झाली पण प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये तरी कमावलेत. 1000 रुपये कमावलेत आणि 1000 रुपये कमवत असताना अखेरकार तिसरं षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 9. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. 39 पूर्णपणे डॉमिनेट केलं आपल्या त्या गोलंदाजीच्या बळावरती विकास बोळिंजने. चला लवकर फिल्डिंग वरती. आदित्य नाईक नवीन गोलंदाजी मार्क वरती तयार. समस्त बोळीजकरांच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसतोय. तो आनंद कशाचा तर त्या विजयाचा, सेमीफायनल मध्ये प्रवेश केल्याचा, एक ट्रॉफी आपल्या नावे होण्याचा ते एक समाधान आहे. कहाणी इथवर थांबली आहे का? घरच्या मैदानावरती फायनल जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे विकास बोळींचा संघ. पण भुईगाव
आता या मॅच मध्ये काय फक्त औपचारिकता बाकी आहे. फटका फसला, चेंडूंचा हवेत. हार्दिक नाईक चेंडू खाली, फलंदाज बाद. बघा एक बातमी आमच्याकडे स्कोअरने चांगली पोहोचवली की हे धावपलक बघता फुटबॉलची मॅच चालू आहे की काय असं वाटतं का. 9-8 9-8 असा स्कोअर आहे. 9 वरती 8. चला मॅचच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी फक्त औपचारिकता बाकी आहे. आदित्य नाईक, फटका फटका मोठा आहे, उंच हवेमध्ये आहे, चेंडू खाली. फटका फसला नाही, पण फटक्यामध्ये थोडीशी अजून ताकद लागली असते तर कदाचित सीमारेखा पार गेला असता, पण नाही गेलाय. विकेट आली आहे, फलंदाज बाद झालाय. 9व्या विकेटचं पतन झालंय. 4 चिठ्ठ्या आमच्या इथे जमा झाल्या आहेत. एक ब्लँक आहे आणि 3 चिठ्ठ्यामध्ये नावं लिहिलेली आहेत. 9 अच्छा इंजरी आहे का त्यांना. आणि अशा प्रकारे सामना संपला, सामना जिंकला तो विकास 11 बोळींज या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये भुईगाव संघ. हार्ड लक भुईगाव, व्हेरी मेनी कॉंग्रॅच्युलेशन विकास 11 बोळींज.